सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी अर्धा तास चर्चेमध्ये अक्कलकुवा आणि धडगाव या नंदुरबार जिल्ह्यातल्या एकूणच सगळ्या अतिदुर्गम असणाऱ्या आदिवासी तालुक्यामध्ये आशा स्वयंसेविका ज्या काही काम करतायत आणि त्यांच्यासाठीचे एकूणच प्रश्न यासाठी त्यांनी काही सूचना अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून मांडलेत. आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी सुद्धा त्या सगळ्या आशा स्वयंसेविकांचे प्रश्न असतील किंवा आदिवासी भागातील सर्वच आरोग्याच्या सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठीच्या काही सूचना केलेल्या आहेत. विशेषतः सन्मान्य चित्राताई वाघ यांनी जे काही सूचना केल्या त्याच्यामध्ये त्या स्वतः त्यांनी दौरा केला आहे. त्या दौऱ्यानंतर त्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले आहेत. मुख्यमंत्री महोदयानंतर त्यांनी माझ्याकडे सुद्धा एक बैठक लावली आणि त्या सगळ्यांमध्ये या सगळ्या प्रश्नांचे बरेचसे विषय चर्चेला गेलेले आहेत. अनेक प्रश्नांमधनं काही चांगल्या सूचना त्यांनी ज्या केल्यात की ज्याच्यावरती आम्ही निर्णय घेणं सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्या चर्चेतल्या सूचनांप्रमाणे पहिला मुद्दा एक असा आहे, त्यांच्या पोटतिडकीमध्ये ते ज्या बोलत होत्या त्यातला मला असं वाटत होतं की त्या आमदार आहेत काय त्या आशा स्वयंसेविकांच्या प्रतिनिधी आहेत मला कळेना. म्हणजे संघटनेच्या प्रतिनिधीसारखं काम त्यांचं चाललेलं होतं, पण त्यातून सुद्धा त्यांची संवेदना आणि संवेदना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ज्या काय एकूण भावना मांडल्या त्यातला पहिला मुद्दा असा आहे की आशा स्वयंसेविकांचं काम आता महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय. पण त्याच्याही मध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. विशेषतः आदिवासी भागातल्या ह्या ज्या सगळ्या आशा स्वयंसेविका काम करतात त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण आपण ज्यावेळी शहरी भागात असतो, आपण ज्यावेळी नागरी भागात असतो त्यावेळी इतर सगळ्या सुविधा त्यांना असतात. त्यामुळे आपल्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य विभागावरतीच लोड असतो याच्यातला भाग नाही. परंतु इथं आशा स्वयंसेविका असतील किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा असतील याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि अशा वेळेला ज्या काही आमच्या आशा स्वयंसेविका असतील तिथले सगळे आरोग्याचे कर्मचारी असतील जे काही काम करतायत ते खूप महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्या ज्या काही सूचना सुधारणा आपण करायला पाहिजे त्या निश्चितपणे आपण करू. त्यातला पहिला मुद्दा आपण सांगितला की त्या सगळ्या लोकांच्यासाठी एका बाजूला आपण सगळ्यांनी मोबाईल द्यायला पाहिजे. खरं तर मागच्याच PIP मध्ये आम्ही तरतूद ती केलेली होती, परंतु ती तरतूद मागच्या वेळेला NHMच्या एकूण बजेटमध्ये नंतर बजेट आलं नाही त्यामुळे झालं नाही. पण पुढच्या टप्प्यामध्ये आपण दर्जेदार अशा पद्धतीचा मोबाईल त्यांना देऊ, कारण ती त्यांची नाही आमची गरज आहे. डिपार्टमेंटची गरज अशी आहे की आता हे मी परवा सुद्धा अयोध्येच्या दौऱ्यावरती म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो आणि एका उपकेंद्रामध्ये ज्या पद्धतीने कवचचं जे काय त्यांच्याकडे जे एक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चाललंय ते बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या कामाची गरज आपल्याकडे सुद्धा छोट्या छोट्या वाड्या खेड्यांमध्ये जर आपण दिली तर लोकांना दर्जेदार पद्धतीच्या सुविधा देऊ शकतोय. त्यामुळे या PIP मध्ये किंवा राज्य शासनाच्या बजेटमध्ये आम्ही ती तरतूद करतोय आणि मोबाईल सुद्धा आपण घेतोय. दुसऱ्या बाजूला आपण सांगितलं की अँब्युलन्स सुद्धा द्यायला पाहिजे. या सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये अँब्युलन्स एक नाही बऱ्याचशा द्याव्या लागतील. खडके साहेब आपण सुद्धा त्याला साक्षीदार आहात. कारण मी ज्यावेळेला तिथं दौरा करत होतो त्यावेळेला वरच्या बाजूला गेलं की खालचा आणि वरचा काही संबंधच येत नाही. म्हणजे तिथंच तुमच्या अमरावतीपर्यंत किंवा खालच्या बाजूला आमच्या बच्चूभाऊंच्या मतदारसंघापर्यंत यायचं झालं तरी सुद्धा जी काय अवस्था आहे तोपर्यंत पेशंटनं काय करायचं, फक्त देवाचा भरोसा ठेवूनच जायला पाहिजे अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तिथं स्वतंत्र अँब्युलन्स सुद्धा CSR आता आमच्याकडे उपलब्ध आहे. अनेक लोक आपल्याकडे मदत करायला तयार आहेत. आपण त्याच्यासाठी मॅनपॉवर सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्यायला पाहिजे ते आपण घेऊ आणि अँब्युलन्सची सुद्धा पर्याय उपलब्ध करण्यामध्ये आपण पुढे जाऊ. दुसरं आपण सांगितलं की जननी सुरक्षा योजना जी आहे त्या जननी सुरक्षा योजनेमध्ये आपण जे काही एकूण पैसे देतोय त्या पैशामध्ये सुद्धा वाढ करायला पाहिजे. थोडासा हा मुद्दा फायनान्शियल बर्डनचा आहे, परंतु निश्चितपणानं पूर्वी जर 50 रुपयेमध्ये आपण सगळं जेवण द्यायचं म्हटलं तर ते कसं शक्य आहे. पण त्याच्याबद्दल एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे ते आम्ही करू. आपण वजन काटा, थर्मामीटर एकूण त्यांना सगळ्या गोष्टी देण्याबद्दल सुद्धा सूचना केल्या. तर निश्चितपणाने ज्या ज्या गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक असतील त्या आपण करण्यासाठी पुढे जाऊ आणि या एरियासाठी म्हणजे आपण जी बैठक घ्यायची म्हणतोय त्या बैठकीमध्ये सुद्धा हे मुद्दे घेतले तर त्याचा फायदा निश्चितपणाने होणार आहे. त्यामुळे निश्चित या सगळ्या गोष्टी आपण करण्यासाठी पुढे जाऊ. आपण त्या सगळ्या आमच्या आशा स्वयंसेविकांना ज्या काही साड्या द्यायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण बजेट वाढवण्यासाठी सांगितलं. या वर्षीच्या बजेटमध्येच आम्ही 600च्या ऐवजी 1200 रुपये करण्याबद्दल आम्ही PIPला आम्ही केंद्र शासनाकडे सूचना केलीत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्या सुद्धा प्रस्तावाला यावर्षी मान्यता मिळेल आणि या सगळ्या गोष्टी होतील. विशेषतः आपण आणखीन सांगितलं की पुरुष नसबंदी प्रोत्साहनात्मक मानधनात जर वाढ केली तर एकूण फायनान्शियल बर्डन सुद्धा सरकारचं आहे ते कमी होईल आणि त्याच्यासाठी आशा स्वयंसेविकांना सुद्धा आपण बजेट वाढवून द्यायला पाहिजे. तर हा मुद्दा सुद्धा विचाराधीन घेण्यासाठी हरकत नाही. आपण त्याला एकूण आत्ता जे काय आपण पैसे देतोय त्याच्यापेक्षा वाढवता आले तर आपण त्याच्यासाठी सुद्धा जी काय आर्थिक तरतूद करावी लागेल त्यासाठी मात्र आम्हाला धावपळ करावी लागेल. पण हरकत नाही, ते सुद्धा धावपळ जर केली तर त्याचा उपयोग निश्चितपणाने होणार आहे. आपली दुसरी एक सूचना जी आहे
आणि ती रास्त आहे. आता ती तिथंच नाही, आम्हाला सगळ्या महाराष्ट्रात करावी लागेल अशी परिस्थिती आहे. कारण आता आम्ही 1400 डॉक्टर्स भरतोय. 1400 डॉक्टर्स भरल्यानंतर त्यांना सुद्धा राहायची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न आहे. कारण पूर्वी डॉक्टर्सची संख्याच कमी होती, त्यामुळे अनेक ठिकाणी आपण डॉक्टर्स देत नव्हतो. पण आता नवीन मुलांना उद्या 1 तारखेला सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या सगळ्यांना आम्ही नियुक्तीपत्र देतोय आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये सगळे डॉक्टर्स जाणार आहेत. पण ज्यावेळी ही नवीन मुलं डॉक्टर्स म्हणून जातील त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना एका बाजूला सेवा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही केली पाहिजे. त्यामुळे एका बाजूला सगळ्या डॉक्टर्ससाठी आणि डॉक्टर्स बरोबर तिथं आता अशा पद्धतीनं अगदी अडचणीच्या वेळेला आशा असतील किंवा आमचे सगळे कर्मचारी सुद्धा ज्यावेळेला जातील पेशंट्स घेऊन त्यावेळेला तिथं राहायला निवाऱ्याची व्यवस्था पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याचं सुद्धा नियोजन करून त्याचा प्राधान्यक्रम हा आदिवासी भागातनं सुरू करू, कारण ती तिथं गरज आहे. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्यासाठी सुद्धा आणि आता आपल्याकडे 2 गोष्टींचा ऑप्शन्स आहेत. एका बाजूला आपल्याकडचे फंड्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला CSR मधून सुद्धा अनेक लोकांना जर आम्ही विनंती केली तर खूप चांगले ऑप्शन्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे तसा एक जर आपण प्राधान्यक्रम ठरवला तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आशा स्वयंसेविकाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य विभागाला सक्षम करायच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण करू. विशेषतः आमच्या उमाताईंनी सांगितलं खापरेंनी की या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं सिकल सेल असेल, बाकीच्या सगळ्या मोहिमा असतील त्या सुद्धा आपण प्रभावीपणाने करायला पाहिजेत. सभागृहामध्ये सन्माननीय आमचे मार्गदर्शक अनिल परब साहेब आहेत. अनेक वर्ष ज्यांची भाषणं आम्ही ऐकतो ते भाई जगताप साहेब आहेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो साहेब की मी नंदुरबारला गेलो आणि नंदुरबारला मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला जी परिस्थिती बघितली, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मगाशी मी मुद्दाम त्या भाषणात सुद्धा सांगितलं की शेतात गेलं दादा की शेताला काय पाहिजे ते कळते, असं आपली ग्रामीण भागातली म्हण आहे. मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सिकल सेलची औषधं, सिकल सेलच्यासाठी पैसे खर्च करतोय पण प्रत्यक्ष काय मिळत नव्हतं. मला वाटतं त्या दिवशी मी गेलो त्यावेळेला 7 लाखाचं सुद्धा एकूण आतापर्यंत तपासण्या झाल्या नव्हत्या. त्याच दिवशी मी टास्क फोर्सची नियुक्ती केली. आमच्या अधिकाऱ्यांना सक्तीनं सूचना दिला. 1 महिना 2 महिने टार्गेटेड काम केलं. 70 लाख लोकांची तपासणी त्यानंतर झाली. साधारणतः तिथला DHO तिथं काम करणारे नव्हते त्या सगळ्या लोकांवरती कारवाई केल्या. 2-4 लोकांना सस्पेंड केलं. अनेक लोकांची लिस्ट आहे सस्पेंड करण्याची. का तर माझी विनंती काय आहे की काम जे त्यांना दिलंय तेवढं त्यांनी केलं तरी सुद्धा आमच्या कामाचा गवगवा खूप होईल. दुर्दैवाने ते काम जर झालं नाही तर कळत नकळत आम्ही सगळ्या लोकांवरती अन्याय करतोय. त्यामुळे आदिवासी भागातल्या या सगळ्या प्रश्नांसाठी ज्या पद्धतीनं तुम्ही भावना व्यक्त केल्या त्याच पद्धतीनं शासनाचे जबाबदार कर्मचारी, अधिकारी, मंत्री म्हणून आम्ही सगळेजण काम करू एवढी खात्री मात्र देतो.